बस कनेक्टिव्हिटी, स्टेशनपासून जवळ. टोटल 4.5 एकरचं लँड पार्सल आहे. लिव्हिंग रूम पाहिलं तर आपल्याला एल शेपमध्ये पाहायला मिळतो. किचन, अटॅच ड्राय बाल्कनी. या बेडरूमची साईज पाहिला घर घ्यायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. मग ते घर घेण्यासाठी आपण काय पाहतो? प्राईम लोकेशन, बेस्ट कनेक्टिव्हिटी, स्टेशनपासून जवळ, फ्लॅट थोडा स्पेशियस असायला हवा, फ्लॅटला आपल्याला बाल्कनी असायला हवी. तर असाच एक प्रोजेक्ट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी. नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे, काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. आज मी तुमच्यासाठी डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून 2 किलोमीटरच्या आतमध्ये असा एक टाउनशिप प्रोजेक्ट घेऊन आलो आहे. त्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK, 2 BHK आणि 30+ मॉडर्न ॲम्युनिटीज पाहायला मिळणार आहे. तर चला आपण ॲक्च्युअल प्रोजेक्ट पाहूया. तर मित्रांनो, आता आपण ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन साईटच्या ठिकाणी आहोत. टोटल 4.5 एकरचं लँड पार्सल आहे. त्यामध्ये फेस 1मध्ये आपल्याला पाहिलं तर 3 टावर पाहायला मिळणार आहेत. ए विंग, बी विंग आणि सी विंग. पहिले 2 फ्लोअर आपल्याला पार्किंगसाठी पाहायला मिळेल. त्याच्यानंतर वरती आपल्याला 25 फ्लोअरची बिल्डिंग पाहायला मिळणार आहे. याचं पोझिशन जे आहे नेक्स्ट इयर डिसेंबर 2026मध्ये पाहायला मिळणार आहे. माझ्या राईट साईडला पाहिलं तर अजून एक फेस येणार आहे. तर चला मित्रांनो, आपण बिल्डिंगचा मॉड्यूल पाहूया आणि ॲक्च्युअल 1 BHKचा फ्लॅट पाहूया. मित्रांनो, समोर आपण 1 BHK फ्लॅट पाहत आहोत. या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 488. समोर आपण पाहतोय फ्लॅटचा एंट्रन्स. तर चला एंटायर पूर्ण फ्लॅटचा लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण. समोर आपण पाहतोय फ्लॅटचा लिव्हिंग रूम. खूपच स्पेशियस आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे. लिव्हिंग रूम पाहिलं तर आपल्याला एल शेपमध्ये पाहायला मिळतोय. एल शेपमध्ये लिव्हिंग रूम असल्यामुळे आपल्याला डायनिंग टेबल प्रॉपर सेट करता येणार आहे. समोर आपण पाहिलं तर आपल्याला वॉल पाहायला मिळते. या वॉलला आपण TV वॉल युनिट बनवू शकणार आहोत. त्याच्याच अपोजिट साईडला आपल्याला सोफा सेट अरेंज करण्यासाठी स्पेस दिलेला आहे. इथे 5 सीटर किंवा 7 सीटरचा सोफा आपण अरेंज करू शकणार आहोत. मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM एक 4 ते 5 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. आणि या लोकेशनपासून आपल्याला डोंबिवली स्टेशन फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो. फुल साईज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर, नॅचरल व्हेंटिलेशन, नॅचरल सनलाईट खूपच छान प्रकारे मिळणार आहे. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहूया आपण. त्या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण. या ठिकाणी आपण डायनिंग टेबल सेट करू शकणार आहोत 4 सीटर किंवा 6 सीटरचा, जो असणार आहे किचनच्या अपोजिट साईडला. समोर आपण पाहतोय किचन, अटॅच ड्राय बाल्कनी. किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे. या किचनची साईज पाहायला गेलं तर 7.5 बाय 9.5चा किचन आपल्याला पाहायला मिळत आहे. किचनच्या राईट साईडला पाहिलं तर आपल्याला फ्रीजसाठी स्पेस दिलेला आहे. लेफ्ट साईडला पण स्पेस दिलेला आहे. फ्रीज आपण दोनही ठिकाणी सेट करू शकणार आहोत. किचनला आपल्याला डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे. फुल वॉल टाईल सेटअप पाहायला मिळत आहे. समोर आहे किचनची विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल. त्या बाल्कनीला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलवू शकणार आहोत. यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन, इनलेट आउटलेट देखील आपल्याला समोर पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आपण आणि वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे. लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल. कॉमन वॉशरूमची साईज पाहायला गेलं तर 8 बाय 4चा आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळत आहे. वळूया मित्रांनो आता आपण या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे. समोर आहे मास्टर बेडरूम. बेडरूमचा एंट्रन्स. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया. या बेडरूमची साईज पाहायला गेलं तर 9 बाय 12.5चा आपल्याला बेडरूम पाहायला मिळत आहे.
समोर आपण पाहतोय बेडरूमची विंडो, फुल साइज विंडो पाहायला मिळते। बेडरूमला आपल्याला स्पेशियस लमसम अशी बाल्कनी पाहायला मिळते। ही 2 फुटाची बाल्कनी आहे मित्रांनो। एंटायर पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहतोय आपण। पुन्हा एकदा या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण आणि वळूया मास्टर वॉशरूम एरियाकडे। समोर आहे वॉशरूम एरिया। या वॉशरूमची साईज पाहायला गेलं तर 4x5चा आपल्याला वॉशरूम पाहायला मिळतोय। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाइल्स सेटअप, ब्रँडेड फिटिंगचा वापर, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट पाहायला मिळत आहे। समोर वॉश बेसिन पण आहे। तर मित्रांनो फ्लॅट तर आपला पूर्ण पाहून झाला आहे। या फ्लॅटची जी प्राइस आहे मित्रांनो ऑल इन्क्लुझिव्ह 49 लाख, यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होईल। फ्लॅट तर पूर्ण पाहून झाला आहे। पुन्हा एकदा एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया।